महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या लाडक्या लोकप्रिय नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिरपूर शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्व शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मंडळी, डॉक्टर, वकील, पत्रकार बंधू, व्यापारी, हमाल, मापाडी कामगार आणि चाहत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते. यावेळी शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक प्रशासनिक क्षेत्रातील मान्यवर व विविध पदांवरील राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेकांनी आपल्या भाषणातून स्वर्गीय अजित पवार यांच्याबाबत त्यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार इत्यादी क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल माहिती देऊन महाराष्ट्र एक सक्षम असा कणखर नेतृत्वापासून हिरावला असल्याची भावना व्यक्त केली आणि त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिवसेनेचे राजू टेलर राजपूत, शिवसेना शिंदे सेनेचे कन्हैया चौधरी, नवनिर्वाचित शिरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संगीता देवरे, महिला नगरसेवक अमृता महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज महाजन, ॲडव्होकेट आशिष अहिरे, हेमराज राजपूत, सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर व स्वर्गीय अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा जनसामान्य वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.